टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सत्तेसाठी हापापलेली जी मंडळी असते त्या पद्धतीनं या तिघांची भूमिका आता आहे। केवळ सत्ता ही महत्त्वाची आहे, जनता महत्त्वाची नाही। लोकांना दिलेली आश्वासनं जी होती त्या आश्वासनाची पूर्तता सरकारने केली पाहिजे, ही आमची आग्रही भूमिका असणार आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपासून तर 2100 रुपये महिलांना देण्यासंदर्भातली जी काही भूमिका त्यांनी मांडली आणि त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये तशा प्रकारचं आश्वासन दिलं। आदिवासी विभागाचे, समाज कल्याण विभागाचे पैसे वळवून त्यातील जवळपास 112 योजना बंद करण्याचा घाट घातलाय। तशा प्रकारची जी.आर. या सरकारने काढलेली आहे। म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे तिजोरीत नाही म्हणून आदिवासींना वाऱ्यावर सोडायचं, या राज्यातील मागासवर्गीयांना त्यांच्या योजना बंद करायच्या, ही जी काही भूमिका आहे ही भूमिका सुद्धा या अधिवेशनामध्ये असणार आहे। खूप प्रश्न आहेत। कायदा सुव्यवस्थेचं वाट लागली आहे मला। नांदेडसारख्या याच्यामध्ये शहरामध्ये आठवड्याला एक खून होतो। नांदेडमध्ये, नागपूरमध्ये आठवड्यातून एक खून होतोय। बलात्कारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली। दिशा कायदा अद्यापही पेंडिंग आहे, आम्ही केलेला तो अजूनही पूर्ण होत नाही। आमच्या वेळेस आमचं सरकार होतं महाविकास आघाडीचं, त्याला ते का लागू करत नाही। आणि याबरोबर मुंबई लुटून एका उद्योगपतीला दिली जात आहे। जवळपास आतापर्यंत 5 लाख कोटीच्या जमिनी एका मोठ्या उद्योगपतीला दिलेल्या आहेत, अगदी प्राईम लँड। आणि अशा स्थितीमध्ये हे राज्य किती आता कोणाच्या दिशेनं चाललं आहे, कोणाच्या इशाऱ्यावर चाललेला आहे। आणि त्यातल्या त्यात या सरकारच्या भांडणामुळं महाराष्ट्राचा पूर्ण खेळखंडोबा होतो आहे। आपसामध्ये जिल्ह्याच्या वाटपावरून भांडण, या जिल्ह्याचा मालक कोण, पालक नाही मालक कोण, ही भूमिका जी मांडली जाते आहे। पालकमंत्री कशासाठी, तर तो जिल्ह्याला लुटायसाठी, स्वतःची तिजोरी भरायसाठी, ही जी काही पद्धत आहे। आणि भ्रष्टाचार प्रचंड वाढलेला आहे। सुप्रीम कोर्टाने एक आता दिलेला मेगा इंजिनिअरिंगला दिलेल्या कामासंदर्भात तो जी काही सुप्रीम कोर्टाने धमकी दिली, त्यानंतर ते कंत्राट रद्द करण्यात आलं। त्यामध्ये 3000 कोटी रुपये त्या टेंडरमध्ये अधिकची प्रोव्हिजन केली होती आणि ते L&Tचा क्वालिफाई क्रायटेरिया पूर्ण करताना सुद्धा टेंडर ओपन केला नाही। ते सर्वोच्च न्यायालयामधून जी एक चपराक दिली, यावरून हे सरकार त्यामधून 3000 कोटी रुपये कमवण्याचा त्यांचा इरादा होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे। खूप प्रश्न आहेत, आम्ही सगळेच प्रश्न आता सांगणार नाही, पण हे अधिवेशन नक्की तुम्हाला दिसेल की जनतेच्या प्रश्नासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आणि सामान्य लोकांच्या हक्कासाठी या अधिवेशनात आम्ही लढू। संख्याबळ कमी असेल, पण आता मात्र महाराष्ट्रामध्ये इतके धंदे यांचे जे चाललेले आहेत त्यामध्ये सगळा पर्दाफाश करण्याचं काम नक्की केलं जाईल। अनेक विषयावर सरकार त्यांना उलट आरोपींना, जे काही आता क्राईम वाढत आहे, अनेक आरोपींना सरकार पाठीशी घालताना आम्हाला दिसते। ते सुद्धा अनेक मुद्दे आहेत त्यावर सुद्धा। आणि शक्ती हे आता मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारने, भाजपने ठरवलं पाहिजे की त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षाचा एक मंत्री आहे, त्याचे वडील ज्या राणीसाहेबांचे, आणि त्यांना जर त्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री मर्डरी केसी असं तो म्हणतो, म्हणजे केसेसवर टाकून मर्डर केल्याची भूमिका मांडतो, यावरून त्यांच्या मांडी लावून बसायचं का, हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्यांनी ठरवायचा आहे। खरं तर फार गंभीर आरोप त्या मंत्र्यांच्या बापावर केलेला आहे, ते सुद्धा खासदार आहेत। आणि अशा स्थितीमध्ये एका लोकसभेच्या खासदारांच्या विरुद्ध सत्तेतील मंत्री बोलतो, त्याचं गांभीर्य या लोकांनी लक्षात घेऊन पुढची, पण ते काय सत्तेसाठी वाटेल ते अशी जर भूमिका असेल तर ते काही करणार नाही। नाही, आता चर्चा होईल। चर्चेमध्ये काय विषय आहेत अजेंड्यावर अजून तरी आम्हाला माहीत नाही, पण ठरेल काय। आता मला वाटत नाही की तसा काही विषय आहे। चर्चा झाल्यानंतर आपण त्यावर बोलू। बलाबद्दल बोलले, बलाच्या संख्याबद्दल बोलले, काँग्रेसचा हा मोठा धक्का परत काँग्रेसला
हे बघा, जनता ही सर्वोच्च आहे. सत्तेसाठी कोण कुठे जातो तो जात असतो. कारण काँग्रेसची परंपरा हे काँग्रेस विचारधारा आहे. काँग्रेस हा न संपणारा विचारधारा आहे. काँग्रेस कुठल्याही गावात गेला तरी तुम्हाला हक्काचे 10 माणसं त्या गावामध्ये तुम्हाला मिळतील. ही काँग्रेस आहे. विचारधारेवर पुरोगामी सर्वांना घेऊन जाणारी काँग्रेस म्हणून आमच्या पक्षाचा विचार हा गावापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कृणाल पाटील जात आहेत की नाही जात आहेत, कोण जातं आहे कोण नाही जात आहे, त्यावर काही फरक पडणार नाही. ज्यांना वाटतं ते जाऊ द्या. पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू, पक्ष उभा करू. आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना, त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं, अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे आणि तो विचार करू नये अशी विनंतीसुद्धा आमची त्यांना आहे. सर, एक मुद्दा हा आहे की आज तुमची बैठक आहे, बैठकीचं कारण नेमकी काय आहे? नाही, बैठकीमध्ये आता संघटनात्मक बांधणी आहे, निवडणुका आहेत, पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या संदर्भात अलायन्स करायचं की नाही, कुठे करायचं, कोणाबरोबर करायचं, कसं जायचं, आणि राज्यातले काही अनेक विषय आहेत त्यावर आपल्याला कशी भूमिका, कोणती भूमिका स्वीकारायची, हे सुद्धा चर्चा त्या ठिकाणी करायचं ठरवलं आहे. शेवटचा प्रश्न, मराठी भाषेच्या संदर्भात जो JR काढला होता, हिंदी भाषेसंदर्भात जो JR काढला होता तो रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. काय कारण वाटतं सरकारच्या निर्णयाला? नाही, खरं म्हणजे मराठी लोकांच्या एकजुटीतेचा हा परिणाम आहे. मराठी बांधव एकत्र येत आहेत याची धास्ती या सरकारने घेतली आहे आणि त्यामुळेच हा निर्णय फिरवला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.